नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकची रिस्पॉन्स शीट आलेली आहे. सगळ्यांनी डाउनलोड केली असेल आणि मार्कसुद्धा चेक केलेले असतील. तर तुमचा स्कोअर किती आला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मला, की तुमचा नेमका स्कोअर किती आलेला आहे. याच्यावरून आपल्याला एक अंदाज लागू शकतो, की कट ऑफ किती लागू शकतो. तर मित्रांनो, बघूया आपण कट ऑफ किती लागू शकतो त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. तर तुम्ही मला सगळ्यांनी तुमचा स्कोअर किती आलेला आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. PWDचा तुमची शिफ्ट कोणती होती, कोणत्या तारखेची होती आणि ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जेणेकरून आपल्याला एक अंदाज येऊ शकतो, की नेमका कट ऑफ कुठपर्यंत जाऊ शकतो. आपण मागं व्हिडिओ बनवला होता, तर माझं म्हणणं होतं कट ऑफ हा 163 प्लस जाईल असा काही माझा अंदाज होता. पण भरपूर तुमचं सगळ्यांचं म्हणणं होतं, की एवढं जाणार नाही. एक ॲव्हरेज जर सांगायचं झालं तर 150 जाईल. काहींचं तर शिल्लक होतं, काहींचं पण ॲव्हरेज सांगायचं झालं तर 150. भरपूर जणांचं म्हणणं होतं, की 150 वरती कट ऑफ लागेल. जनरल बोलतोय मी. तर आता आपल्याकडं रिस्पॉन्स शीट आलेली आहे सगळ्यांच्या. तर तुम्ही एकदा रिस्पॉन्स शीट एकदा चेक करा व्यवस्थित आणि तुमचा स्कोअर किती आहे ते एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जेणेकरून आपण एक अंदाज लावू शकतो, की किती स्कोअर जाऊ शकतो आणि मला वाटतं लवकरच याच्यावरती निकालसुद्धा लवकरच येऊ शकतो. हे सुद्धा लक्षात घ्या. ह्या महिन्यामध्ये म्हणा किंवा फेब्रुवारीच्या म्हणजे जानेवारीच्या एंडिंगमध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये एखाद्या वेळेस रिझल्ट वगैरे येऊ शकतो. तर तुम्ही रिस्पॉन्स शीट आली असतील तर तुम्हाला किती स्कोअर आलेला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर म्हणत असाल की सर एक अंदाजे एक कॅटेगरी वाईज कट ऑफ बनवा, कट ऑफवरती व्हिडिओ बनवा, तर त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवू. पण तुम्ही मला एक कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुमचा स्कोअर किती आलेला आहे. जिल्हा परिषदचं रिस्पॉन्स शीट वगैरे येत नसते असं मी ऐकलेलं आहे. तर त्याचा तर डायरेक्ट रिझल्ट लागेल. आता तो रिझल्ट थोडंसं टाईम होऊ शकतो कारण बाकीच्या परीक्षा राहिलेल्या आहे. तरी बघूया काय होतं तर. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.